यानंतर बघूयात सगळ्या पक्षांनी सुरू केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या बातम्या। भाजप राज्यामध्ये लोकसभेच्या 32 जागा लढण्याची शक्यता। शिंदे गट 10, अजित पवार गट 6। सूत्रांची माहिती। लोकसभा क्षेत्रातल्या सर्वेच्या आधारावर जागा ठरणार। महायुतीचं मत घेऊन जागा वाटप होणार। सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीचा 80% जागा वाटपाचा निर्णय झाला। विजय वडेट्टीवारांची माहिती। पुढच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर पूर्ण निर्णय होईल असंही वक्तव्य। अजित पवार 2024च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होतील। अमोल मिटकर यांनी व्यक्त केला विश्वास। अजित पवारांवर दिल्लीतल्या 2 बड्या नेत्यांचा विश्वास असल्याचाही दावा। राज्यसभेवर वर्णी लागेल म्हणून देवरा गेले अशी चर्चा। मिलिंद देवरांसारखा माणूस शिंदेंना हवा होता। जयंत पाटलांची देवरांच्या प्रवेशानंतर प्रतिक्रिया। मी पुन्हा कर्जत जामखेड विधानसभाच लढवणार। नगरची दक्षिण लोकसभा मी किंवा सुप्रिया सुळे लढणार नाही। लवकरच इथल्या उमेदवाराबाबत गोड बातमी देऊ। रोहित पवारांकडून नगरच्या उमेदवारीबाबत स्पष्टीकरण। रामटेकमधील उमेदवार हा कमल चिन्हावर लढलेला असावा। रामटेकमधील सर्व कार्यकर्त्यांच्या भावना। भाजपचे नागपूर ग्रामीण अध्यक्ष सुधाकर कोळेंची प्रतिक्रिया। रामटेकच्या जागेवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच।